जिंदाबाद जिंदाबाद। 20 मार्च स्ट्राइक डे, स्ट्राइक डे, स्ट्राइक डे। काम करेंगे, हम करेंगे, काम करेंगे, हम करेंगे, बंद करेंगे, हम करेंगे, बंद करेंगे, हम करेंगे, और कौन करेगा? और कौन करेगा? हम करेंगे, और कौन करेगा? हम करेंगे। बँकेचा पैसा, बैंक का पहिया, बँक पैया, हम करेंगे, और बँक पैया हम करेंगे, कौन करेगा? हम करेंगे, कौन करेगा? हम करेंगे। अरे आवाज दो, अरे आवाज दो। अरे कोण म्हणताय देत नाही? अरे कोण म्हणताय देत नाही? अरे देऊन देऊन देणार कोण? ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे आज इथं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। याच्या प्रमुख मागण्या आहेत, हंगामी कर्मचारी जे आहेत, पीटीएस जे आहेत, त्यांना कायमसेवेत सामावून घेतलं पाहिजे, पुरेशी कर्मचारी भरती केली पाहिजे सगळ्याच केडरमधून, शिपाई, पीटीएस, क्लार्क या सगळ्या केडरमधून कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे, त्याच्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यात अडचणी येतात, तर त्यासाठी ती पुरेशी भरती केली पाहिजे। संघटनेची कार्यालयं जी वेगवेगळ्या झोनमध्ये आहेत तर ती त्वरित परत केली पाहिजे। राईट टू रिप्रेझेंटेशन हा जो अधिकार आहे तो जो संघटनेचा लोकांनी ज्यांना निवडून दिलेला आहे, ज्यांना आम्ही करू इच्छितो तोच द्यायला पाहिजे। तर हुकुमशाहीनं सरकार बँकेने ठरवू शकत नाही, तो आमचा हक्क आहे, तो परत दिला पाहिजे। या प्रमुख मागण्यासह आम्ही जवळ 20 फेब्रुवारीपासून हे आंदोलन छेडलेलं आहे। आतापर्यंतचे टप्पे झालेले आहेत, ट्विटरचं कॅम्पेन झालेलं आहे, मेल झालेला आहे, सह्याचा झालेला आहे, आज आम्ही धरणं आंदोलन केलं आहे। याच्यानंतरचा 17 तारखेचा आमचा प्लॅन आहे की हेड ऑफिसला पुण्यामध्ये धरणं आंदोलन आहे, आणि यावरही जर आमचं मॅनेजमेंट बदललं नाही तर 20 मार्च रोजी देशव्यापी संप आहे, आणि यामध्ये जवळजवळ देशभरातले 3200-3500 कर्मचारी आम्ही सहभागी आहोत, आणि त्या दिवशी बँका पूर्णपणे बंद राहतील, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही त्या दिवशी नाही जरी झाल्या तर त्याच्यानंतर पुढे पण आमचं आंदोलन तीव्र करण्यात येईल। धन्यवाद।